आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या 3 आठवड्यापासून आपण हा कालाम सुत्ताचा अभ्यास घेतो आहोत. म्हणजे खरे तर 2 आठवडे झाले. 2 तारखेला आपण सुरुवात केली. त्यामध्ये आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेतली. 9 तारखेला या अभ्यासाची पूर्वपीठिका लक्षात घेत असताना जसं आपण पाहत होतो की हा अभ्यास योग्य रीतीने ऐकण्यासाठी आपल्यामध्ये ग्रहणशीलता असणं किती महत्वाचं आहे. आणि त्या ग्रहणशीलतेसाठी आपण पाहत होतो की आपल्या मनाची अवस्था विकारमुक्त कशी असेल. जे विकार आपल्याला विचलित करतात, आपल्यामध्ये चंचलता निर्माण करतात, अस्वस्थता आपल्यामध्ये निर्माण करतात आणि त्यामुळे आपण ज्या प्रकारे ऐकलं पाहिजे किंवा ग्रहण केलं पाहिजे त्या दर्जाचं किंवा त्या प्रतीचं न ऐकता, ग्रहण न करता आपण केवळ शब्द मात्र ऐकत असतो. त्या शब्दांचा जो सार आहे, जो अर्क आहे, जो मतितार्थ आहे, तो आपल्या हृदयापर्यंत भिडत नाही किंवा आपल्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून ही विकाररहित अवस्था, जिला आपण कुशल चित्त म्हटलं होतं किंवा कुशल चित्त म्हणून पाहिलं होतं, कुशल अशी आपली मनोअवस्था, जिथे आपण सर्व अकुशल विकारांना नमवलेलं आहे, पराजित केलेलं आहे आणि कुशलाला विकसित केलेलं आहे. आणि त्या स्थितीला आपण असं पाहत होतो की एक प्रकारे आपल्यामध्ये आपण नैतिक अधिष्ठान निर्माण केलेलं आहे. जे नैतिक अधिष्ठान हे आपल्याला अधिक सबळ करण्यासाठी, अधिक स्थिर ठेवण्यासाठी आणि अधिक ग्रहणशील बनवण्यासाठी गरजेचं किंवा उपयुक्त आहे. अर्थात हे कालाम सुत्त म्हणजे केसपुत्त नगरीतील कालाम समूहातील जी अनेक कालाम मंडळी तथागताची महती, तथागताची विशेषता ऐकून तथागताच्या अवतीभोवती गोळा झालेली आहे आणि त्यांना इतर श्रमण ब्राह्मणांकडून जे ऐकायला मिळालेलं आहे आणि ते ऐकत असताना त्यांचा जो अनुभव झालेला आहे, त्या अनुभवाचं ते कथन करतात. आणि त्यानंतर मग तथागत जे आहेत ते कालामांना काही गोष्टी सांगत आहेत आणि त्यामुळं कालाम आणि तथागत असा हा द्विमार्गी संवाद आहे. आणि हा संवाद हा अंततः कालामांना मुक्तीकडे घेऊन जाणारा आहे, स्वतंत्र करणारा आहे, पूर्वग्रहामधून स्वतंत्र, वैचारिक, मानसिक, बौद्धिक
गुलामीमधून स्वतंत्र. आणि म्हणून या शिकवणीलाच, या सुत्तालाच मुळात स्वातंत्र्याची सनद किंवा स्वातंत्र्याचा जाहीरनामा असं म्हटलेलं आहे. अर्थात आपण हे विसरता कामा नये की बुद्धाचा कालखंड सुरू होण्यापूर्वी या देशामध्ये वेद आणि वैदिक परंपरेचा प्रभाव होता. आणि वेद जे आहेत ते कसे अपौरुषेय आहेत, ते कसे विधात्याकडून आलेले आहेत, आणि म्हणून ते कसे अंतिम शब्द आहेत, त्याला कुणी आव्हान करू शकत नाही, त्याच्या सत्यतेबद्दल कुणी शंका विचारू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये भगवान बुद्ध मात्र या कालामांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या अगदी विपरीत असं सांगत आहे, अगदी विपरीत असं शिकवत आहे. ते त्यांना रिझनिंग शिकवत आहेत, कारण मीमांसा करणं, ऐकलेल्या गोष्टीचं पृथक्करण करणं, प्रश्न विचारणं. असं का घडलं, घडलं असेल तर ते कसं घडलं. जसं आपल्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये व्हाय आणि हाव हे दोन प्रश्न प्रत्येक गोष्टीला विचारायला सांगतात. व्हाय आणि हाव, काय किंवा का आणि कसं. आणि हे करण्याचं कारण जे आहे ते कारण आपण गेल्या 2 वर्गामध्ये पाहिलेलं आहे किंवा पाहत आलेलो आहे. आता महत्वाची गोष्ट ही आहे की कालामांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा तथागतांनी ह्या कालामांना विचारलेलं आहे की काय नेमका तुमचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाची उकल झाल्यानंतर, त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण किंवा खुलासा झाल्यानंतर या कालामांनी जे काही सांगितलं त्याच्या उत्तरादाखल, त्याच्या पुष्टी दाखल तथागतांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ह्या कालामांना समजून दिलेल्या आहेत किंवा समजून सांगितलेल्या आहेत. अर्थात त्या गोष्टींना आपण एक एक करून पाहणार आहोत. परंतु आजच्या या वर्गामध्ये आपण किमान त्या गोष्टी काय आहेत, बुद्धांनी कालामांना काय क्ल्यू दिलेला आहे, कोणती गोष्ट सांगितलेली आहे की त्यांनी त्यांचा जो जगाबद्दलचा दृष्टिकोन आहे त्याला कसं पाहावं, काय प्रश्न विचारावेत, कसे प्रश्न विचारावेत. आणि त्यामध्ये खालील महत्वाच्या गोष्टी तथागत सांगत आहे. काय म्हणतात तथागत, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या गोष्टी तुमच्या कानावर पडतात, मग त्या माध्यमांच्या द्वारे असतील, वाचनाच्या द्वारे असेल, पण जे तुम्हाला ऐकायला मिळतं
त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. या ठिकाणी अनेक लोक, पुष्कळ लोक एखाद्या गोष्टीबद्दल जे निदान करतात, जे बोलतात, जे सांगतात, केवळ त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ते खरं आहे असं मान्य करू नका. पुढे जाऊन थोडं अधिक आव्हानात्मक आव्हान तथागत करतायत. काय म्हणतायत? जे केवळ धर्म पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. अत्यंत आव्हानात्मक ही बाब आहे. जे केवळ धर्म पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. चौथी गोष्ट, जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. 6, जे केवळ सकृत दर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट वरवर योग्य वाटेल, सकृत दर्शनी पटेल म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नका. 7, ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात, सोयीची वाटतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. 8, जे केवळ बाह्यातकारी खऱ्यासारखे दिसते, ते केवळ बाह्यातकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट ही आपल्याला बाह्यातकारी खरी वाटते किंवा बाह्यातकारी खरी दिसते म्हणून त्या बाह्यातकारी सत्यावरती विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने, साधूने, संताने, आचार्याने किंवा एखाद्या महनीय माणसाने म्हटलेलं आहे एवढ्यानेच त्याच्यावर विश्वास ठेवू. प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट बुद्ध सांगतायत, विश्वास ठेवू नका. आता अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला या सर्व विधानांमधून लक्षात येईल, बुद्धाच्या उपदेशामधून. सर्व प्रकारच्या शक्यतांना बुद्धाने या ठिकाणी गृहीत धरलेला आणि प्रत्येक शक्यतेच्या समोर ते एकच सांगत आहेत, यावर विश्वास ठेवू नका. ते खरं आहे असं समजू नका. आणि तो आपल्याला लक्षात घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आणि तेवढाच तो गरजेचा आहे की एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि एखाद्या गोष्टीवर विश्वास न ठेवणं, विश्वास असणं आणि विश्वास नसणं, या दोन काय फरक आहे किंवा कोणता फरक आहे?
एखाद्या गोष्टीवरती आपला विश्वासच नसेल तर काय घडतं, आणि एखाद्या गोष्टीवर आपला विश्वास असेल तर काय घडतं? नेमकं विश्वास हे काय आहे? तर विश्वास ही एक ताकद आहे. विश्वास हे एक सामर्थ्य आहे. विश्वास हा पंखाला बळकटी देणारा एक प्रचंड असा आशावाद आहे. हा माणसाच्या जगण्याची उमेद आहे. ती उमेद निर्माण होण्यासाठी आणि ती उमेद टिकवण्यासाठी तो आपल्याला सामर्थ्य देतो, तो आपल्याला बळ देतो, तो आपल्याला उभा करतो. विश्वासच नसेल तर आपले पाय डळमळीत होतात, आपला आत्मविश्वास खचतो, आपल्यामधलं सामर्थ्य डळमळीत होतं आणि आपण एक प्रकारे कोलमडायला लागतो. विश्वास ही एक प्रकारची श्रद्धा आहे, ही एक प्रकारची ताकद आहे. आणि ही जी श्रद्धा, ही जी ताकद आहे, ही ताकद ही माणसाला त्याच्या जगण्यासाठी अत्यंत गरजेची, अत्यंत आवश्यक आहे, आवश्यक असते, केवळ असलीच पाहिजे, जेणेकरून मनुष्य त्या विश्वासाने करू शकते. मग इथे मात्र बुद्धाने विश्वास न ठेवण्याविषयी सांगितलेला आहे. पण सांगत असताना त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टींची विशेष निवड केलेली आहे. जसं तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका, जे पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, आणि अन्य पुढे ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी, या ही समजण्यासाठी किंवा लक्षात घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींना थोडं अधिक समजून घेणं, अधिक चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रकारे लक्षात घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण जेव्हा एका वळणावरती आल्यानंतर जर आपल्याला एखादा मनुष्य म्हणतो की तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करा, तुम्ही तसं करू नका, तुम्ही असं करा, आणि त्या माणसाच्या म्हणण्यानुसार करण्यासाठी आपलं धाडस होत नाही, आपली हिंमत होत नाही. आपण जे आपल्याला योग्य वाटतं, आपल्याला बरं वाटतं, त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो किंवा तशाच प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यामध्ये नेमकं काय आहे? याच्यामध्ये नेमकं काय असतं, काय असू शकतं, ज्यामुळे माणसं जगरूढीप्रमाणे जे चालत आलेलं आहे, जे सांगितलं गेलेलं आहे, त्याच्यावर ते सहज ऐकतात, परंतु जे ऐकायला पाहिजे ते ऐकण्याकडे मात्र कानाडोळा करतात. काय बरं याचं कारण असेल?
काय बरं याचं कारण असू शकतं? तर एक सर्वात महत्वाची आणि मूलभूत गोष्ट आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण नेहमीच आपल्यासाठी सोयीचं काय आहे, म्हणजेच दुसऱ्या शब्दात आपल्यासाठी सुरक्षित काय आहे, ज्याला सेफ्टी झोन म्हणतो आपण, त्या सुरक्षिततेच्या माध्यमातून आपण गोष्टी करण्यास शिकलेलो असतो आणि ते अगदी जन्मल्यापासून शिकलेलो असतो. ज्यांच्या सहवासात आपण राहतो, ज्यांच्या सहवासात आपण लहानाचे मोठे होतो, वाढतो, ते लोक जे काही करतात त्याचं अधिकतर अनुकरण आपण करत असतो आणि त्यामुळे जे दिसतंय डोळ्याला त्याला प्रश्न न विचारता, ते जसं आहे तसं करणं, याच्यामध्ये आपल्याला सुरक्षितता वाटत असते. याच्यामध्ये आपण स्वतःला सुरक्षित समजत असतो आणि म्हणून आपण जे काही करतो ते आपल्या सुरक्षिततेच्या भावनेतून करत असतो. कारण जन्मल्यापासून प्रत्येक व्यक्ती जो आहे तो या ना त्या प्रकारे स्वतःला असुरक्षित समजत असतो आणि त्याचा प्रयास आणि प्रयत्न असतो तो सदा सर्वदा स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा, स्वतःला सुरक्षित करण्याचा. आणि हे करताना तो काय करतो? स्वतःसारखे लोक पाहतो, स्वतःला सुलभ, पूरक आणि पोषक अशी परिस्थिती पाहतो आणि त्या परिस्थितीनुसार तो आपले व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याने जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न विचारणारा व्यक्ती त्याचा प्रश्न ऐकून 10 जणांच्या भुवया उंचावतात. 10 जण एकमेकांच्या डोळ्याकडे, तोंडाकडे पाहू लागतात की असा काय हा माणूस कसा उद्धट सारखा विचारतोय. आतापर्यंत आपल्याला असं कोणी विचारलंय का? आतापर्यंत आपल्याशी असं कोणी बोललंय का? या माणसाची एवढी हिंमत की त्याने आतापर्यंत चालत आलेल्या रूढी परंपरांना अशा प्रकारचा प्रश्न विचारावा. कारण अनेक लोकांनी सुरक्षिततेपोटी जगण्याचा एक परिपाठ, एक पॅटर्न, एक पद्धत, एक चौकट, एक सांगाडा हा ठरवून घेतलेला असतो आणि त्यानुसार आपण जगत असतो. एक गोष्ट आपण पहा ना, एक सर्वात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल की माणसाच्या मनाची भीतीची अवस्था किंवा माणसाच्या मनाची असुरक्षित अवस्था जी आहे ही त्याच्या जन्माच्या क्षणापासून सुरू होते. आपण एक गोष्ट पाहतो, थोडं विषयांतर होईल समजण्यासाठी.
पण जर कदाचित हा विषय नीट समजला तर आपल्या लक्षात येईल की जन्मापासून माणूस किंवा मानवी प्रवृत्ती या असुरक्षिततेच्या अंमलाखाली, प्रभावाखाली कशा वाढत असतात आणि आपण त्याच त्याच गोष्टींमधून सवयीने कसे जगत असतो. जसं एखादं मूल हे आईच्या पोटामध्ये जेवढा काळ असेल तेवढा काळ ते सुरक्षित असतं. त्याला श्वास घ्यायला वेदना होत नाहीत, त्याला पडण्याचं भीती वाटत नाही, त्यामुळे ते सही सलामत असतं. परंतु उदरातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा जर काय होत असेल तर त्याच्या किंचाळण्याचा आपल्याला आवाज येतो. कारण आईच्या गर्भाशयात ज्या उबीमध्ये असतो त्यातून बाहेर पडल्या पडल्या मी कुठे आहे, डोळ्यावर येणारा प्रकाश काय आहे, कारण गर्भाशयामध्ये तो अंधार कोठडीमध्ये आनंदी असतो किंवा जसा असेल तसा असतो. भले त्या वेळात आनंद कळत असेल नसेल तो भाग अलाहिदा. परंतु बाहेर पडल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, कारण आत श्वास घ्यायची सवय नसते आणि जिवंत राहण्यासाठी श्वास घेणं ही पहिली प्रक्रिया सुरू होते आईचं दूध तोंडात पडण्यापूर्वी. आणि मग तिथपासून आपण पाहतो की असुरक्षिततेमुळे आपल्याकडे इतरांचं लक्ष ओढण्यासाठी त्या लहान बाळाकडे एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे किंचाळ्या फोडणं, आवाज करणं, आक्रोश करणं. आणि मग जेव्हा आईचा, नर्सचा, दाईचा, डॉक्टरांचा स्पर्श होतो त्या स्पर्शामुळे त्याला जाणीव होती की माझ्या अवतीभोवती कोणी आहे, माझ्या जवळ कोणी आहे. आणि मग हळूहळू म्हणून ते मूल सुरक्षित होऊ लागतं. चालताना, पाय टाकताना, रांगताना, उभं राहताना प्रत्येक वेळेस ते भयभीत असतं. त्याला भिंतीचा आधार लागेल, त्याला पांगुळ गाड्याचा आधार लागेल, त्याला आई, बाप, आजी, आजोबा, काका, काकी, नाना, नानी, मामा, मामी यांचा आधार लागेल. आणि मग आपण पाहतो की चालतानाही पोर बोटाला धरून चालायला शिकतं. बोट सोडल्यानंतर ते भयभीत होतं, त्याला असुरक्षितता वाटते. बोलायला लागल्यानंतर तो बोलत जरूर असतो पण त्याच्या बोलण्याचा अर्थ आवाका त्यालाच कळत नसतो. ह्या जडणघडणीमध्ये जेव्हा आपण पाहतो की माणसाची जी मानसिक ठेवण तयार होती ती त्याच्या सोबत सभोवताली असणाऱ्या माणसांच्या हो मध्ये हो मिसळून असते. कारण जे सर्वांना बरं वाटेल ते केल्यामुळे आपल्याला त्रास होत नाही, परिणामे आपण सुरक्षित असतो. सर्वांच्या विरोधात जाऊन एखादी गोष्ट करणं म्हणजे सर्वांचा त्रागा, रोष, नाराजी ओढवून घेणं म्हणजे असुरक्षितता, दुःखाची भावना. आणि म्हणून आपण पाहतो की सर्वसाधारणपणे बहुसंख्य लोक जे करतात ते करण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि ती प्रवृत्ती हेच आपलं जीवन बनतं. ती प्रवृत्ती हेच आपलं जगणं बनतं. आणि त्या चाकोरीत स्वतःला ठेवणं किंवा बसवणं याच्यामध्ये आपल्याला सुरक्षितता वाटू लागते. आता साध्या साध्या गोष्टी पहा.
आपण जर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असू आणि आपल्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो आणि बुद्धाचा फोटो किंवा मूर्ती नसेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये इनसिक्युरिटी वाटते. समाज काय म्हणेल, शेजारी पाजारी काय म्हणतील, लोक काय म्हणतील, आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेबांचा बुद्धाची मूर्ती आणून ठेवतो. परंतु तीव्र भीती आणि असुरक्षिततेपोटी आई बापांची जी कुळदैवत असतील, मग ती सटवाई असेल, रखमाई असेल, खोकला आई असेल, अंबाबाई असेल, काळूबाई असेल, महालक्ष्मी असेल, साईबाबा असेल, शनी महाराज असेल, खंडोबा असेल, या सगळ्या देवांचा देव्हारा आपण आतमध्ये ठेवून त्याच्यामध्येही सुरक्षितता अनुभवतो. आपल्याला असा कधीच बुद्धीला प्रश्न पडत नाही की ज्या बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा घेऊन या देवापासून आपल्याला दूर राहायला सांगितलं, त्याच बाबासाहेबांच्या फोटोच्या मागे त्यांनी फेकायला सांगितलेल्या देवांची जपणूक करून आपण त्याच बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करतो. पण ते आपण मॅनेज करतो, सांभाळून घेतो, कारण आपल्याला दोन्हीमुळे सुरक्षित वाटतं. पारंपरिक कुलदैवतांच्या असण्यामुळेही सुरक्षित वाटतं, आणि ज्या नवीन मार्गामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला हा मार्ग दिला त्यांनाही ठेवण्यामध्ये आपल्याला सुरक्षित वाटत असतं. आणि म्हणून एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपला जो विश्वास आहे, आपल्या ज्या श्रद्धा आहेत, त्या श्रद्धांची या ठिकाणी एक प्रकारे परीक्षा आहे. आपल्या विश्वासांच्या मुद्द्याला एक प्रकारे केलेलं आव्हान आहे, आणि ते आव्हान पेलण्याची ताकद, पेलण्याची क्षमता आपल्याला स्वातंत्र्याची सनद, स्वातंत्र्याचा जाहीरनामा असणाऱ्या कालाम सुत्ताच्या अभ्यासामध्ये आपल्याला ती जपता येणं अतिशय महत्वाचं आहे. जसे आपल्या एक महत्वाची गोष्ट आहे की आपण म्हणतो एका ठिकाणी की तुम्ही केवळ ऐकता, त्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवू नका म्हणजे तुम्ही ते करू पण नका. धर्मांतरापासून आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत, आपण पाहत आलेलो आहोत. अगरबत्त्या 5 लावा, मेणबत्त्या 5च लावा, फळं 5 ठेवा, धागा हातातला 5 पदरी वापरा. मग अंदाजाने आपल्याला एवढं ठाऊक आहे की 5चा आग्रह पंचशीला असावं. म्हणून पंचशीलासाठी आपण 5 मेणबत्त्या ठेवतो, 5च अगरबत्त्या ठेवतो, 5 फळं ठेवतो, 5 पदरी दोरा आपल्या मनगटावर बांधून घेतो. पण हे अनेक लोक करत आलेत, अनेक लोकांचं आपण ऐकत आलो. पण असा प्रश्न कधी आपल्याला निर्माण करता येऊ शकेल का, पडेल का, की त्या ठिकाणी ज्यांना आपण ही 5 फळं, 5 मेणबत्त्या, 5 अगरबत्त्या ठेवतो, ते बुद्ध आणि बाबासाहेब हे दोघही देव नाहीत, हे दोघही ईश्वर नाहीत किंवा ईश्वराचा अवतार नाही. ते दोघही तिथे मूर्ती आणि फोटो रूपाने आहेत. त्यामुळे त्यांचे डोळे बंद आहेत. फोटोतून बाबासाहेब
किंवा मूर्तीमधून बुद्ध डोळे उघडून पाहणार नाहीत. अशा वेळेस आपण अगरबत्ती 1 लावली काय, 5 लावल्या काय, 7 लावल्या काय, 11 लावल्या, फळ पाठीभर ठेवली काय, टोपलीभर ठेवली काय, नाही ठेवली काय, नेमक्या अगरबत्त्यांचा अर्थ, मेणबत्त्यांचा अर्थ हा बुद्ध आणि बाबासाहेबांसाठी महत्वाचा आहे का त्यांना अर्पण करणारा जो माणूस आहे त्या माणसासाठी तो महत्वाचा आहे. जर आपला दृष्टिकोन असा असेल की पूर्वकाळी परंपरा म्हणून माझे आई वडील हे समई लावायचे, पंती लावायचे, आता आधुनिक जगामध्ये त्या समईची किंवा पंतीची जागा मेणबत्तीने घेतलेली आहे. परंतु मेणबत्ती वाहत असताना ती 1 वाहिली काय आणि 5 वाहिल्या काय आणि 25 वाहिल्या काय, वाहत असणारी मेणबत्ती हा केवळ दिवा नसून ती मेणबत्ती ही भगवान बुद्धाच्या प्रज्ञेचं प्रतीक आहे. आणि म्हणून ही मेणबत्ती ही शहाणपणा, प्रकाश निर्माण करणारी आहे. म्हणून ही मेणबत्ती अर्पण करताना प्रज्ञेचं प्रतीक म्हणून मी अर्पण करतोय. आणि मला अर्पण करत असताना याचं भान आहे, याची जाणीव आहे की अगदी अशीच प्रज्ञा माझ्या स्वतःमध्ये निर्माण व्हावी किंवा निर्माण करावी, यासाठी मी कटिबद्ध आहे, यासाठी मी वचनबद्ध आहे. तसं करणं हा माझा एक प्रकारे जीवनाचा भाग आहे. असं समजून उमजून ती लावलेली मेणबत्ती 1 असेल, लावलेली मेणबत्ती अनेक असतील. पण हा दृष्टिकोनच आपल्याला नसेल तर केवळ असं केल्याने लोक मला चांगला बौद्ध म्हणतील म्हणून सुरक्षिततेच्या भावनेपोटी आपण आचरणाला बळी पडायचं. अशा प्रकारची ही मानसिक अवस्था, ही मानसिक स्थिती, ही कुचंबना त्या केसपुत्त नगरीतील कालामांची झाली होती. कारण त्या ठिकाणी वेगवेगळे ब्राह्मणांचे लोक, श्रमणांचे घोळके येत असत आणि त्या कालामांना आपल्या धर्माची शिकवण काय आणि ती कशी श्रेष्ठ आहे आणि इतरांच्या धर्माच्या शिकवणी कशा खोट्या आणि बकवास आहेत हे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग या कालामांच्या मनाचा गोंधळ उडाला की या सर्वांमध्ये खरोखरीच या कालामांना आचरण्यासाठी योग्य उचित काय आहे यापेक्षा जे काही सांगितलं जातंय त्यामध्ये सत्य काय आहे, खरं काय आहे, कल्याणकारी काय आहे, लोकोपयोगी काय आहे, दुःख कमी करणारं काय आहे. आणि यासाठी भगवान बुद्धाने ह्या 9 गोष्टींच्या एक प्रकारे सांगितलेल्या आहे. परंतु त्याच्या सखोलामध्ये जाण्यासाठी बुद्ध ह्या कालामांना हे विचारतायत कसोट्या की हे कालामांनो, कसोट्या स्वतःलाच विचारा. मागच्या आठवड्यात आपण हे पाहिलं होतं, ह्या गोष्टी हितकारक आहेत काय, शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय,
त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय. कालामान्नो, या पुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक तर नाहीत. खर तर याच्या पुढे जाण्याच्या अगोदर तथागतांनी वापरलेला शब्द ना शब्द महत्वाचा आहे. ते काय म्हणतायत, ह्या गोष्टी हितकर आहेत का, म्हणजे तुमच्या स्वतःच्या हितासाठी आणि इतरे जणांच्या हितासाठी त्या पूरक, पोषक, उपयुक्त आहेत का. त्यामुळे सर्वात प्रथमतः आपल्याला हिताचा विचार सांगितलेला आहे. पुढे जाऊन काय म्हणतायत बुद्ध, शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत का. आता शहाणा मनुष्य कोणाला म्हणायचं. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये शहाण्या माणसाची व्याख्या बाबासाहेब सांगत असताना ते असं म्हणतात की शहाणपणा हा जीवनाच्या अनुभवातून येतो. आणि ती गोष्ट सांगत असताना ते प्रज्ञेला पर्यायी शब्द म्हणून शहाणपणा सांगत आहे. या ठिकाणी लक्षात घेताना आपल्याला असंच पाहावं लागेल की ज्याच्याकडे प्रज्ञा आहे, जो डोळस आहे, ज्याला सत्य असत्यताचा आवाका आलेला आहे, ज्याला दृष्टी प्राप्त झालेली आहे, अशा प्रज्ञावान माणसाने त्या गोष्टी टाकाऊ मानलेल्या आहेत का. म्हणजे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या शहाण्या माणसाने, प्रज्ञावान माणसाने, ज्याला सत्य असत्यतेचं सार समजलेलं आहे, अशा माणसाने त्या गोष्टींना टाकाऊ, निरुपयोगी समजलंय का, मानलंय का, अशा अर्थाने त्या गोष्टींबद्दल ते बोलत आहे. आणि पुढे जाऊन ते म्हणतायत, अशा गोष्टी जर केल्या किंवा आपल्या हातून घडल्या तर त्या केल्या असताना कष्ट आणि दुःख ओढवते का. असं काही केल्यामुळे आपल्याला कष्ट भोगावं लागेल का किंवा दुःख ओढावेल का. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये तथागतांना हेच सांगायचं आहे की आपल्या प्रज्ञेचा, शहाणपणाचा विचार करून आपल्याला त्या गोष्टींपासून दूर राहता आलं पाहिजे, जेणेकरून त्या केल्यामुळे कष्ट आणि दुःख ओढवणार नाही किंवा कष्टाचा किंवा दुःखाचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागणार. प्रत्येक गोष्टीची तथागतांनी या ठिकाणी अतिशय बारकाईने काळजी घेतलेली आहे, अतिशय सखोलपणे त्याचा विचार केलेला आहे. आणि म्हणून या सूत्राचा अभ्यास करत असताना आपल्याला सुद्धा या प्रत्येक बारकाव्यात जाता येणं, त्या प्रत्येक बारकाव्याचा विचार करणं आणि त्या बारकाव्याचा विचार करून भगवान बुद्धाचा हा जो स्वातंत्र्याचा जाहीरनामा किंवा स्वातंत्र्याची सनद असणारा हा जो अभ्यास आहे, हे जे कालाम सूत्र आहे, ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे किंवा समजून घेणं हे आपलं अतिशय महत्वाचं असं अभ्यासाचं एक प्रकारे म्हणता येईल ध्येय असलं पाहिजे, उद्देश असला पाहिजे. आणि पुढे जाऊन तथागत विचारतात, हे कालामान सांगतायत, या पुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत, ही तत्व
द्वेष, तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यभूत नाहीत ना. खर तर तृष्णा आणि द्वेष यांना गत आठवड्यामध्ये आपण अल्पस पाहिलेला आहे. परंतु या ठिकाणी भगवंताने पुन्हा त्याचा उल्लेख केलेला आहे. खर तर इथे या 3 विषांचाच सहभाग आहे आणि पुढे त्याला हिंसा देखील जोडण्यात आलेली आहे. अर्थात आत्ताचा वेळ लक्षात घेता या 4ही गोष्टी आपण आज संपवू शकू अशी शक्यता तीळमात्रही नाही. त्यामुळे आजचा जो वर्ग आहे तो आपण याच ठिकाणी थांबवणार आहोत. परंतु आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, भगवंताने सांगितलेली या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका, जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, जे केवळ धर्म पुस्तकात लिहिले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, वगैरे वगैरे वगैरे. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे जर पुस्तक तुमच्या घरी असेल तर तुम्ही अवश्य त्याचं वाचन करा. तृतीय खंडामध्ये 4थ्या भागामध्ये 8वं प्रकरण आहे. त्या 8व्या प्रकरणाचा आपण घरी अभ्यास करू शकता. धर्म पुस्तके प्रमादित आहे असे मानणे म्हणजे अधर्म आहे. यामध्ये बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे वर्णन ते संपूर्ण कालाम सुत्ताचं आहे. आणि आठवड्याच्या वर्गामध्ये जे मला सांगता येईल ते मी आपल्याला सांगण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. पण आपल्या स्वतःची असुरक्षितता, सुरक्षितता, आपल्या श्रद्धा, आपले विश्वास, आपल्या अंधश्रद्धा याचं थोडक्यामध्ये या आठवड्यामध्ये अवलोकन करा, चिंतन करा आणि मग आपण त्याला अधिक सविस्तरपणे पुढच्या गुरुवारच्या वर्गामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज याच ठिकाणी आपण आपल्या वर्गाची सांगता तथा समारोप करूया. धन्यवाद. जय भीम.